हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली, स्वाद बाय सायलीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या. याच्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 1 वाटी साखर, अर्धा वाटी मिल्क पावडर आणि केशर. चला तर रेसिपी आपण बघूया. एक कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यात आपण 2 वाट्या नारळाचं कीस घालणार आहोत. जास्त तूप घालायचं नाही, तर ते तुपकट तुपकट लागेल. नारळाचा कीस घालून झालेला आहे. त्याला आपण फक्त 2 मिनटं कमी गॅसवर परतवून घ्यायचं. त्याचा फक्त ओलावा निघून जाण्यासाठी आपण हे करतो आहे. तूप व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. गॅस आपला कमीच पाहिजे आहे. छान परतून झालेला आहे. आता आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी साखर घालणार आहोत आणि फक्त साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपल्याला इथे 1 तारी पाक करायचा आहे. साखर विरघळेपर्यंत तुम्ही मोठा गॅस केला तरी चालेल. आता साखर विरघळेपर्यंत आपण एका डिशला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. त्यात आपण वड्या पाडणार आहोत. व्यवस्थित तूप लावून झालेलं आहे आणि आपलीकडे साखर पण बारीक झालेली आहे. एकदा आपण पाक चेक करून घेऊया. त्यात आपण केशर पण घालायचं, त्याला छान कलर येईल. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला. साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता आपण एकदा पाक चेक करून घेऊया. अजून याला तार आलेला नाही आहे. अजून साधारण 2 ते 3 मिनटं लागेल 1 तारी पाक व्हायला. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता तार तुटतोय, याचा अर्थ आपला पाक झालेला आहे. आता आपण याच्यात नारळाचा कीस घालून घेऊया. गॅस आपला कमीच ठेवायचा आहे. आणि साखरेचं नेहमी प्रमाण अर्धं ठेवायचं. जेवढा कीस असेल त्याच्या अर्धा साखर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुमचा जर पाक 1 तारी बनला नसेल तरी आपण कीस घातल्यावर त्याला जर जास्त वेळ शिजवलं तर तो व्यवस्थित होऊन जाईल.
व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यात अर्धा वाटी मिल्क पावडर घालणार आहोत. हे ऑप्शनल आहे. विदाऊट मिल्क पावडर पण वडी चांगली बनते. ह्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला याच्यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे. पूड घालून झालेली आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. ज्या प्लेटला आपण तूप लावलं होतं त्यात आपण हे सगळं सारण काढून घ्यायचं आहे. आणि हे सगळं गरम असतानाच करायचं आहे. एकदा थंड झालं की मग ते नीट पसरणार नाही आणि वड्या पण चांगल्या येणार नाही. थोडं आपल्याला फास्ट घ्यावं लागेल. खूप गरम असल्यामुळे मी आता एक प्लेट घेते आहे स्टीलची. त्याने व्यवस्थित थापल्या जाईल. व्यवस्थित थापल्या जात आहे त्या प्लेटनी, म्हणजे वड्या पण छान पडतील. आता आपण त्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवून झालेलं आहे. आता आपण याचं वड्या पाडूया. मीडियम साईज आपण कट करूया. एकदम छोटं छोटं चांगलं नाही वाटत ते. छान कट होत आहे, म्हणजे आपलं वडी व्यवस्थित सेट झालेली आहे. एक वडी तुम्हाला मी आता काढून दाखवते. मस्त वडी झालेली आहे ही. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.